नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादळ बंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, महात्मा फुले जयंतीनिमित्त पुण्यामध्ये एकता मिसळचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जोगेश्वरी मिसळच्या माध्यमातून एकता ग्रुप जो आहे, जो हा मिसळ संपूर्ण आयोजन करतो, या मिसळ उत्सवाची सुरुवात खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हस्ते सुद्धा या मिसळचं वाटप जे आहे हे करण्यात येणार आहे. आता हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी या फुलेवाड्यामध्ये त्यांनी महात्मा फुलेंचं प्रतिमेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता हे एकता मिसळचं वाटप या ठिकाणी त्यांच्या हस्ते सुरू झालेलं आहे. आणि एकता मिसळ खाण्यासाठी या ठिकाणी बरेचसे नागरिक, पुणेकर नागरिक या ठिकाणी फुलेवाड्यामध्ये आलेले आहेत आणि या मिसळचा आस्वाद ते या ठिकाणी घेत आहेत. नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड बंड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज महात्मा फुलेंची 199वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त फुलेवाड्यामध्ये एक भव्य मिसळ 10,000 किलोची मिसळ आयोजित केलेली आहे. मित्रांनो, हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम सगळ्यांच्या सहभागातून तयार होतो. एकता मिसळची जी टीम आहे, ही एकता मिसळची टीम यासाठी स्वतःचं तन मन धन तिन्ही या ठिकाणी देत असते. काही स्वतःहून देणगी देणारे देणगीदार आहेत. तुम्हाला सुद्धा या उपक्रमामध्ये जर सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही देणगी देऊ शकता. या उपक्रमाच्या ठिकाणी जी तुम्ही देणगी द्याल, छोटी मोठी असेल, जी काही देणगी असेल त्याची रीतसर तुम्हाला पावती मिळणार आहे आणि ह्या एकता मिसळच्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आणि आपलाही छोटासा खारीचा वाटा देऊ शकता. या ठिकाणी आपल्याबरोबर स्वप्नील नहार आहेत, जे आयोजन कमिटीमध्ये आहेत. स्वप्नीलजी, हा मला वाटतं आपला 34वं वर्ष आहे. साधारण आपले 5-6वं वर्ष आहे आणि जोगेश्वरी मिसळचं आपलं 4थं वर्ष आहे आणि महापुरुष अभिवादन कृती समितीच्या माध्यमातून आपण हे आयोजन करत असतो. तुम्ही जर बघितलं तर एक मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आपल्याला मिळतोय आणि वेगळ्या प्रकारे जयंती कशी साजरी केली जाते याचं एक उदाहरण आम्ही या माध्यमातून घालून देण्याचा प्रयत्न करतो. केवळ महात्मा फुले यांची जयंती नाही, तर 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, अशा विविध जयंती आम्ही या मिसळच्या एकता मिसळच्या माध्यमातून करतो. मिसळच का, मिसळमध्ये जर तुम्ही बघितलं तर मटकी, कांदा, लिंबू या वेगवेगळे जे काही पदार्थ आहेत तर ते असतात. तर इथं जर तुम्ही बघितलं तर आयोजन कमिटी असू दे किंवा बाकीचे काय आमचे सगळे व्हॉलेंटियर्स असू दे, हे वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या संस्थांचे आहेत आणि ही एक सरमिसळ आहे. आम्हाला एक देशाला, आम्हाला एक जगाला यातून संदेश द्यायचा आहे की आपण आपल्या महापुरुषांना वेगवेगळ्या जाती पंथांमध्ये न विभागता त्यांचे विचार खऱ्या अर्थाने जगापर्यंत पोहोचवले पाहिजे. यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न. साधारणतः पहिल्या वर्षाची क्वांटिटी आणि ह्या वर्षाची क्वांटिटी किती आहे आणि पब्लिकचा रिस्पॉन्स किती वाढतो? गेले आम्ही सुरुवातीपासून जे काय आहे की ना एक 10,000 किलोची मिसळ या हिशोबानेच हे सगळं वर्कआउट करतो आहे. जर तुम्ही बघितलं ही वेगवेगळी पातेली सगळी ठेवलेली आहेत आणि काल रात्रीपासून याचं प्रिपरेशन चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर पब्लिकचा रिस्पॉन्स हा मोठ्या प्रमाणात असतो आणि पब्लिकचा रिस्पॉन्स कुठल्या गोष्टीवरनं कळतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लोक स्वतःहून आम्हाला म्हणतात की आम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, आम्ही काही देऊ शकतो का, कुठल्या वस्तू डोनेट करू शकतो का. तर या प्रकारे या सगळ्या गोष्टी याच्यातून पब्लिकचा रिस्पॉन्स आपल्याला समजतो. आंबेडकर जयंतीच्या दिवशीचं नियोजन कसं आहे आणि किती वाजता सकाळी सुरू होणार आहे? आंबेडकर जयंतीला सुद्धा सकाळी 7 वाजता पुणे स्टेशन इथं जे त्यांचं स्मारक आहे त्या स्मारकाच्या पुढे ससूनचा जो भाग आहे तर त्या ठिकाणी याचं ही मिसळ तयार केली जाईल आणि त्याचं प्रिपरेशन पण या प्रकारे असेल. आमची मिसळ ही सकाळी 7 वाजता चालू होते आणि साधारण 5-6पर्यंत ही मिसळ चालते. अजून याच्यामध्ये एक सांगण्याची गोष्ट म्हणजे की फक्त इथंच नाही तर आपलं शंकर महाराज मठ, त्याच्यानंतर भाऊ रंगारी भवन, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ही मिसळ म्हणजे साधारण 5,000 किलो मिसळ ही बाहेरच्या बाजूला वाटली जाते. तर म्हणजे कुठलंही अन्नपदार्थ वाया न जाऊन देणं हे ह्याच्यातलं आमचं सगळ्यात महत्त्वाचा मोटिव्ह असतो. मित्रांनो, आज महात्मा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यामध्ये हा उपक्रम आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे कोणी आपला हा व्हिडिओ बघणार आहे त्यांना जर ही एकता मिसळची चव घ्यायची असेल तर
5 वाजेपर्यंत तुम्ही इथं येऊ शकता. साधारणतः संपूपर्यंत 5 वाजेपर्यंत संपते. आणि जर आज संधी नाही मिळाली तुम्हाला तर पुणा स्टेशनला 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी पुणा स्टेशन या ठिकाणी सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून हा उपक्रम या एकता मिसळच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळं आज जर तुम्हाला संधी नाही मिळाली तर 14 तारखेला नक्की या आणि ह्या एकता मिसळच्या एकोप्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद मित्रांनो. ही जी एकता मिसळ कन्सेप्ट आहे, ही एकता मिसळची कन्सेप्ट तयार करण्यासाठी आता तुम्ही इथं विविध तुम्हाला नंतर दाखवतो की कशा पद्धतीने ह्या ठिकाणी वेगवेगळे भांडी तयार झालेत. आणि ही तयार करण्याची जबाबदारी गेल्या वर्षापासून जोगेश्वरी 4 वर्ष झाले जोगेश्वरी मिसळ यांच्यावर आहे. आणि जोगेश्वरी मिसळचे मेन आपल्याबरोबर आहेत सचिन हालगुडे, ज्यांची मेन ब्रँच केसनंदला आहे. आणि केसनंदपासून त्यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे. तुमच्या मिसळचं नाव तर खूप आहे, सगळीकडे आहे, त्यांच्या फ्रँचायझी आहेत. कधी सुरू केली होती आणि कशा पद्धतीत काय क्वांटिटीमध्ये सुरू केली त्यांनी आज हे जे भव्य रूप झालं? एक फक्त आपलं स्वतःचं पोट भरण्यासाठी हा व्यवसाय चालू केला होता 2013-14 साली. आज महाराष्ट्रभर आमच्या शाखा आहेत. आनंद वाटतो सांगायलाही. हा प्रवास खूप कठीण होता आमच्यासाठी, पण आमच्या सगळ्या ग्राहकांच्या जे आम्हाला म्हणजे सहकार्य केलं किंवा जो प्रतिसाद त्यांनी आम्हाला द्या त्यांच्यावरती आम्ही एवढं विश्वास निर्माण करू शकलो. आणि आज 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. आज आम्ही 5 वर्ष झालं त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे आम्ही इथं मिसळ 10,000 किलोची मिसळ बनवत असतो. म्हणजे काहीतरी देणं लागतो आपण समाजाचं, त्या दृष्टीने आम्ही एक काम करतो. दीपक भाऊ पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो कन्सेप्ट चालवतो आणि आनंद वाटतो. गोरगरीब लोकांची सेवा करायची संधी मिळते आणि खरंच येणारी लोक एवढी आज गर्दी बघतोय आम्ही. आनंद वाटतो की आमचं कुठंतरी चांगल्या कामासाठी योगदान जाते. म्हणजे आनंद वाटतो ह्या गोष्टीचा. मित्रांनो, व्यावसायिक आहेत, पोट भरण्यासाठी केलंय, परंतु एक यश मिळाल्यानंतर आपण ज्यावेळेस एक ठराविक लेवलवर आल्यानंतर समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ह्या उद्देशाने या ठिकाणी सुद्धा आणि 14 तारखेला पुणा स्टेशन आंबेडकर जयंतीच्या दिवशी सुद्धा आणि अण्णाभाऊ साठे जयंती ह्या ठिकाणी हे लोक ही सर्व मंडळी आपल्या समाजासाठी वर्षातनं 3 वेळा हे त्यांचं कष्ट, योगदान, त्यांची चव, त्यांचा फ्लेवर सर्वसामान्यांना मिळावा यासाठी हा फ्री ऑफ कॉस्ट कार्यक्रम करत असतात. अनेक जण आहेत जे आपल्या मूळ विसरतात, मात्र सचिन भाऊंबद्दल खरंच एक चांगली गोष्ट आहे की ते अजून जमिनीला धरून आहेत आणि यापुढेही असंच राहावं. आणि असेच उपक्रम तुमचा शाखा आता एकूण किती शाखा आहेत? आपल्या 250 शाखा आहेत. 250च्या पुढे शाखा आहेत. 250च्या पुढे शाखा आहेत. जसं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200वी जयंती पुढच्या वर्षी आहे, तशी 500वी शाखा तुमची या वर्षभरात ओपन व्हावी ही सर्व नागरिकांकडनं एकता मिसळच्या सर्व ग्रुपकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि आमच्या खादाड भांडा चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. 2,000 रुपयाचे या ठिकाणी आहे. तुमच्या मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खऱ्या अर्थाने एकता असेल लोकसहभागात मित्रांनो, या ठिकाणी या एकता मिसळतर्फे शंकर महाराज मठात सुद्धा तेथील विद्यार्थ्यांसाठी, तिथली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मिसळ पाठवली जाते आणि ते मिसळ पाठवण्यासाठी मठातले कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि जे कंटेनर जे आहे ते या ठिकाणी भरले जात आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याबरोबर संदेश काथोडे आपल्याबरोबर आहेत. हा उपक्रम नक्की काय आहे? हा जो आता उपक्रम चालू आहे, दरवर्षी आपण शंकर महाराज मठांना आपण आपल्या मिसळचा हा मिसळ आपण त्यांना देत असतो आणि ते मिसळ घेऊन ते काय करतात, पुणे विद्यापीठात ते विद्यार्थी शिकतात, त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते आपलं हे अन्नदान पोहोचवतात. कारण रोज आता गॅस सिलेंडरचा तुटवडा असून सुद्धा ती लोक अविरत सेवा तिथं देतात आहेत. त्या सेवेत आपला एक खारीचा वाटा म्हणून आपण दरवर्षी त्यांना आपण मिसळ या उपक्रमातून आपण त्यांना मिसळ देत असतो. दान सुरूमुळेच या आपण 200व्या वर्षामध्ये आता सर्व देणगीदारांचं हार्दिक असं या ठिकाणी मिसळचा आस्वाद घेण्यासाठी पुणेकर आलेले आहेत. प्लेट आहे, त्याचप्रमाणे फरसाण, सांबर, त्याबरोबर कांदा, लिंबू आणि पाव असं सर्व या ठिकाणी सर्व केले जातं. आणि ही संपूर्ण जी गर्दी आहे ही मिसळ एकता मिसळचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. भास्कर साहेब
यांनी 1 लाख रुपयाची मी विजयान्ना राजपूत लोकसेवा परिवार गेले हे चौथं पर्व गेले 4 वर्ष आम्ही हा एकता मिसळचा उपक्रम राबवत आहोत आणि गेल्या वेळेस रेकॉर्ड ब्रेक लाखाच्या वर पब्लिक झालं होतं. यावेळेस पण त्याच्यापेक्षा डबल जाण्याची शक्यता आहे. आम्ही 10,000 किलो मिसळची ही योजना केली. त्यात आम्हाला जोगेश्वरी मिसळ यांचं पूर्ण सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचे स्वतः मालक सचिन शेठ हरपुडे हे स्वतः इथं उपस्थित राहून आम्हाला पूर्ण सर्व योगदान त्यांनी दरवर्षी देतात. नमस्कार, मी स्नेहल पालवे. गेले 4 वर्ष झाले मी मिसळच्या उपक्रमामध्ये सहभाग करतेय. पायगुडे सरांनी एक महिला म्हणून माझ्याकडे खूप मोठा कार्यभाग दिलेला आहे, जो मी त्यांच्या मदतीने आज महिलांना जे सपोर्ट करतात ते त्या पद्धतीने पूर्ण करायचा प्रयत्न करते. पण आपण या वर्षी सुद्धा 10,000 किलो ची मिसळ केलेली आहे. कमीत कमी 1 लाख लोक ही मिसळचा आस्वाद घेतात आणि तरी बाकीच्याही नागरिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. आणि आज ज्यांना जमणार नाही त्यांनी 14 तारखेला नक्की पुणा स्टेशनला ससून रुग्णालयाच्या एक्झिट गेटला मिसळचा आस्वाद घ्यायला यावा. नमस्कार, मी देवेंद्र वडके, नगरसेवक प्रभाग क्रमांक 24. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची आज जयंती असल्यामुळे येथे जोगेश्वरी मिसळ व दीपक भाऊ यांच्या एकता मिसळला नागरिकांचा सकाळी 7 वाजल्यापासून चांगला प्रतिसाद आहे. या सर्वांना मी या सगळ्या योजनेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ही एकता मिसळ तुम्ही कशी आस्वाद वाटला याचा? एकता मिसळच्या चवीपेक्षा त्यातला भाव महत्त्वाचा आहे की दिवसभरामध्ये कोणीही कोण कुठल्या जातीचा याचा विचार न करता एकत्र येऊन, कारण शेवटी जात ही 2 मुद्द्यांवर असते, सहभोजन आणि आंतरजातीय विवाह. या 2 गोष्टी तुम्हाला मान्य आहेत की नाही यावर तुम्ही जात मान्य केलं ठरतो. तर दिस इज सहभोजन. आंतरजातीय विवाह हा पण आणखीन वेगळा विषय. पण आत्तापुरता म्हटलं तर मिसळ सगळ्यांनी एकत्र खाणे, त्यामुळे त्याला नाव दिलं आहे एकता मिसळ. चव चांगले आहेत. हा कुठून कूक आणतो. आज कुठला कूक आहे? मागे नागपूरचा कूक होता. उपक्रम खूप छान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या डेकच्यामध्ये जेव्हा ती मिसळ आम्हाला हलवण्याचा संधी मिळते त्यावेळेला खूप भारी वाटतं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला स्वयंपाक करत नाहीत कधी कधी आणि मिसळ खूप टेस्टी असते. आता ऐकलं मी सगळ्यांकडनं, पुढच्या वर्षी नक्की खाईन. आपल्या महात्मा फुलेंच्या 199व्या जयंतीनिमित्त आज आपण इथं सगळेजण जमलो आहोत. गेली 4 वर्ष एकता मिसळ ही या ठिकाणी दिली जाते. ती चविष्टसुद्धा असते, परंतु त्याच्यातला जो संदेश द्यायचा आहे की जसं मिसळमध्ये सगळे पदार्थ एकत्रित केल्यानंतर तिची एक चव, आपल्याला सुंदर चव निर्माण होती. तसे सगळे समाज, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन एक समाज घडवण्याचं काम केलं. तशाच पद्धतीने सर्व समाजाला एकत्रित केल्यानंतर त्यातनं एक चांगलं विधायक कार्य उभं राहील, हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि मिसळ आणि एकता हे दोन्ही सुंदर आहे हे या निमित्ताने सांगतो. जनतेची मिसळ आहे ही, एकतेची मिसळ आहे ही, महात्मा फुलेंच्या प्रेमाची मिसळ आहे आणि हे फुले शाहू आंबेडकर या विचाराची मिसळ आहे. त्यामुळं या मिसळमुळं सर्व समाज एकत्र येतो आणि या विचाराशी प्रामाणिक राहून पुढं काम करतं. म्हणून महात्मा फुलेंच्या 200 शताब्दी निमित्ताने दीपक पायगुडे यांनी जी या ठिकाणी वाड्यावर मिसळ ठेवली त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी सारसबाग ग्रुप जो आहे हा आलेला आहे आणि एकता मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आलेला आहे. आणि आपल्याबरोबर या संदर्भात माहिती देण्यासाठी संजय नाईक आपल्याबरोबर आहेत, सारसबाग कट्ट्याचे प्रमुख. ते या संदर्भात माहिती देतील. कशी वाटली मिसळ? खरोखर जोगेश्वरी मिसळ म्हणजे कायम आस्वाद घ्यावा अशी चव आणि फार मोठ्या सामाजिक
जाणीवेतून या आजच्या पवित्र दिवशी जोगेश्वरी मिसळनी जे दरवर्षी स्पॉन्सरशिप असते एकता मिसळ, तर ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे, अनुकरणप्रिय आहे आणि समाजामध्ये अशा लोकांनी पुढे येऊन उत्स्फूर्तपणे जे सामाजिक कार्य केलं जातं त्याबद्दल या मिसळचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली गेली 4 वर्ष महात्मा फुले वाड्यावर ज्योतिरावांच्या जयंतीच्या निमित्ताने मिसळीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. गेल्या वर्षी प्रमाणेच योगेश्वरी मिसळ, केसनांची जी योगेश्वरी मिसळ आहे ही मिसळ गेल्या वर्षीपासून इथं दिली जाते आणि हजारो जण दिवसभरात या मिसळीचा आस्वाद घेतात. म्हणजे ज्योतिरावांच्या जयंतीच्या निमित्ताने मिसळ हे काय प्रकार नाही. मिसळ का तर मिसळीमध्ये आपण बघतोय बघा, मिसळीमध्ये 50 पदार्थ एकत्र आलेले आहेत. 50 पदार्थ एकत्र येतात. तसंच समाजातले सर्व 50, 60, 100 प्रकारचे घटक एकत्र आणून एक जीव करणं हा ज्योतिरावांच्या कार्याचा संदेश होता आणि तोच संदेश त्या निमित्ताने प्रातिनिधिक मिसळीचा इथं कार्यक्रम आपण करतो. सारसकट्ट्याच्या वतीनं सुद्धा आमचे सर्व सदस्य त्यात सहभागी होतील. धन्यवाद. तुमचं नाव सांगून सुरुवात करा. मी प्रल्हाद गवळी. गेले महिनाभर आम्ही माझे आमदार दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली एकता मिसळचं जे काम करतो जोरात आणि त्याला त्याचा यशस्वी कार्यक्रम आज पूर्ण झालेला आहे आणि त्याचा स्वतः आम्ही आज मिसळचा स्वाद घेऊन आम्हाला एकदम आनंद होतो की गेले महिनाभर आम्ही जे कष्ट करतो त्या कष्टाचं फळ झालं आणि लाखो लोक आज वाड्यावर येऊन मिसळ महाप्रसाद म्हणून मिसळ खातात. त्याचा लोकांना बी आनंद होतो आणि आमच्या संयोजकांना बी त्याचा आनंद होतो. तसेच आमच्या पालवेताई पंडितताई या गेल्या महिनाभर या कार्यक्रमासाठी ज्या राबतात त्यांना त्या स्वतः जातीने लक्ष देऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला मिसळ किंवा पाव कसा वेळेवर मिळेल आणि या प्रत्येक माणसाला इथं मिसळ घालल्याशिवाय जाऊन देत नाही. आणि आज महात्मा फुले जयंतीनिमित्त जे काय भाविक आज वाड्यावर आले असतील त्यांनी मिसळचा स्वाद घ्यावा ही नम्र विनंती. आणि ज्यांना काही कारणास्तव आज जमलं नाही त्यांनी 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ससून येथे आपण अशीच मिसळचा स्वाद ठेवलेला आहे, तरी तिथं सर्व भक्तांनी यावं ही नम्र विनंती. मित्रांनो या ठिकाणी आपण ही जी एकता मिसळ आहे ही एकता मिसळ आता आपण टेस्ट करतोय. यासाठी सुरुवातीलाच लिंबू आहेत, फरसाण, कांदा, वरती थोडी तर्री आणि पाव. अशा पद्धतीने आपण ही एकता मिसळ घेतलेली आहे. बघू याची टेस्ट कशी आहे, जाऊया टेस्ट घ्यायला. मित्रांनो मिसळची जी सुरुवात आहे आपण नेहमी बघतो की सुरुवातीपास त्यात मस्तपैकी असा लिंबू जर पिळून घेतला तर खूप छान मजा येते. जोगेश्वरीची जी मिसळ ती आहे त्यांची आपण टेस्ट घेऊयात. सुरुवातीला नुसती मिसळ टेस्ट करूयात. ओरिजिनल फ्लेवर यामध्ये आहे. आता आपण पावाबरोबर टेस्ट करणार आहोत. अल्टिमेट. मित्रांनो आज महात्मा फुले जयंतीनिमित्त या ठिकाणी फुलेवाड्यामध्ये ह्या मिसळचं आयोजन केलेलं आहे. ही मिसळ
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. जर तुम्ही इथे येणार असाल तर 5च्या आधी या, तुम्हाला ह्या मिसळचा आस्वाद घेता येईल. मात्र जर समजा आज तुम्हाला शक्य झालं नाही तर 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुणे स्टेशन या ठिकाणी त्या मिसळचा तुम्ही आस्वाद घेऊ शकणार आहात. तिथेही सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण मिसळचा आस्वाद घेऊ शकणार आहात. त्यामुळं नक्कीच या एकता मिसळला भेट द्या आणि ह्या मिसळचा आस्वाद घ्या. मित्रांनो, अशाच पद्धतीने वेगवेगळ्या हॉटेल्सची माहिती, वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती जे फूड संदर्भात कनेक्टेड आहेत, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्यामुळं आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, आज 11 तारखेला ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी 14 तारखेला 14 एप्रिल रोजी पुणे स्टेशन या ठिकाणी यायचं आणि ह्या मिसळचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करायचा. तिथं आपण भेटणारच आहोत. आमचं चॅनल बघून जर तुम्ही तिथं आला असेल तर नक्की आमची भेट घ्या आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.